मित्रांनो, 29 सप्टेंबरपर्यंत असाच धुवाधार पाऊस सांगितला आहे. पहा हा केवढा धुवाधार बरसतोय. एका ठराविक अंतराच्या पलीकडं तुम्ही जर नजर टाकली तर तुम्हाला समजेल की किती जोराचा पाऊस आहे हा पुण्यातला पाऊस. मी तुम्हाला बिल्डिंगवरून कोसळणारं पाणी दाखवतो, त्याच्यावरून सुद्धा अंदाज येईल. आणि अजूनही आभाळ मस्त भरलेलं आहे. पहा, पहा ही प्रचंड वाहतं पाणी. हा आकाशातला नजारा दाखवतोय मी तुम्हाला. गेला अर्धा तास असाच पाऊस आहे, असाच बरसतोय तो. अक्षरशः रस्त्यातलं पण मी तुम्हाला ट्रॅफिक दाखवेन. पहा हा रस्त्यावरचा नजारा. धुवाधार पाऊस नक्की होणार असं सांगितलं आहे. प्रत्येकाने या महिना अखेरपर्यंत काळजी घ्यायची आहे. पाऊस हवा आहे आपल्याला, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात असेल तर तो नक्कीच गोरगरिबांना तर खूप त्रासदायक ठरतो. जी माणसं पक्क्या घरात राहतात, ज्या माणसांकडं मुबलक पैसा आहे, ज्यांना झोपून राहिलं तरी घर भागणार आहे, अशा लोकांना अशा वातावरणाची काही चिंता नसते. ते उलटं मौज मजा करायला मस्त गाड्या काढतात, लांब हिल स्टेशनला फिरायला जातात. पण खरं सांगू, मला तर चिंता वाटते की त्या झोपडीत राहणाऱ्या माझ्या सगळ्या बंधू भगिनींची काय होत असेल हो त्या झोपडीमध्ये. इतका जर हा तासनतास कोसळत राहिला, त्यातून हातावर पोट ज्यांचं आहे त्या लोकांनी कामाहून परत आपल्या झोपडीकडं कसं यायचं. म्हणतात ना, पापी पेट का सवाल होता है, तो हर इंसान को थोड़ा बहुत दौड़ना ही पड़ता है. खूपच धुवाधार पाऊस. काळी माती भिजेल, चांगली पिकं येतील, सगळं काही ठीक आहे. पण असा जर हा तासनतास बरसत राहिला, सगळी धरणं भरली आहेत पुणे साईडची, वरसगाव, पानशेत, खडकवासला. ॲलर्टचा इशारा दिलेला होता नदीकाठच्या लोकांना. सर्व काही ठीक आहे. आता धरणाचे दरवाजे उघडले जातील. चिंता वाटते ती अशा या गोरगरिबांच्या आयुष्याचीच. म्हणून त्या देवाला साकडं घालावंसं वाटतं की कोणालाही इतका
जीवनामध्ये उपद्रव होईल इतका नको बरसू. हे विधात्या, एवढं नको तू त्या आभाळातून बरसूस. इतकीच विनंती करावीशी वाटते. 5 ते 7 मिनटं मी तुम्हाला हा नजारा मुद्दाम दाखवतोय. अपेक्षा एकच आहे, उद्यापासून 5 दिवस सर्वांनी योग्य ती काळजी घ्यायची आहे. ज्यांच्या घराच्या भिंती थोड्या कच्च्या आहेत, त्या भिंतींना धोका होऊ शकतो. थोडंसं आपण सावधच राहायचं आहे. कुठल्याही उंच भागाच्या खाली, झाडाच्या खाली अशा पावसात थांबणंही धोक्याचं असतं. कारण वीज जेव्हा कोसळते तेव्हा ती अशा उंच भागाकडे आकर्षित होते. काय आपण फक्त प्रार्थना करायची की या पावसामुळं कुणाचंच काही नुकसान होऊ नये, आणि हीच प्रार्थना त्या देवापुढं पण करायची. चला, एक 15-20 मिनटात तरी हा पावसाचा जोर ओसरेल अशी अपेक्षा करूयात. काळजी घ्या मित्रांनो, इतकंच सांगणं. पुढचे 5 दिवस